नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी हवामान अभ्यासक नेता जाधव। आपण पाहणार आहोत 2 जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज। सर्वप्रथम आपण मान्सून 2024 अपडेट जर पाहिली तर मान्सूनने आज कोणत्याही पद्धतीची पुढे वाटचाल केलेली नाही। काल ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी मान्सून आहे। मात्र येणाऱ्या 24 तासामध्ये मान्सून हा जवळपास संपूर्ण केरळ याचबरोबर कर्नाटकच्या बहुतांश भागामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। सध्याची स्थिती जर पाहिली तर मान्सून हा केरळच्या मध्यावरती आहे। याचबरोबर तमिळनाडू तसेच श्रीलंका आणि पूर्वोत्तर राज्यामध्ये बांगलादेश याचबरोबर सिक्कीम या भागामध्ये मान्सून हा असा स्थित आहे। येणाऱ्या 24 तासामध्ये मान्सूनच्या अजून प्रगती होईल। कर्नाटक राज्यामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। केला तर उत्तर भारतामधील नवी दिल्ली याचबरोबर ग्वाल्हेर, अलाहाबाद, जोधपूर तसेच संपूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा हा जो भाग आहे याचबरोबर मध्य प्रदेश उत्तरेकडील भाग या भागामध्ये हीटवेव्ह ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये झाली। येणाऱ्या 3 ते 4 दिवसानंतर या भागामध्ये हीटवेव्ह ही कमी होणार आहे। याचबरोबर राज्यामधील ही विदर्भामधील हीटवेव्ह 1 ते 2 दिवस चालू राहील। त्याच्यानंतर मात्र जे टेम्परेचर आहे ते हळूहळू कमी होईल व पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर मराठवाड्यामध्ये ही तापमानामध्ये घट होण्याची शक्यता, कारण की मान्सूनचा प्रवास आता हळूहळू पुढे सरकत आहे। राज्यामधील कोकण याचबरोबर सांगली, कोल्हापूर, सातारा याचबरोबर धाराशिव असेल, लातूर असेल तसेच बीड असेल व मुंबईपर्यंत या भागामध्ये हळूहळू मान्सूनचे ढग आता सक्रिय होण्याची शक्यता आहे, कारण मान्सूनचे पोषक वातावरण तयार होतील व येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासही पावसाची दाट शक्यता आहे। येणाऱ्या 24 तासाचा राज्य पावसाचा विचार जर केला तर मान्सून पूर्व सरी आपल्याला उद्यापासून पाहायला मिळेल। आज रात्रीचं जर पाहिलं तर आज रात्री सांगली, कोल्हापूर, साताराचा जो हा पट्टा आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं, मात्र पावसाची शक्यता फार त्या ठिकाणी कमी आहे। येणाऱ्या 24 तासामध्ये पावसाची शक्यता जास्त वाढण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा पूर्वेकडील भाग असेल, याच्यामध्ये जत असेल, आटपाडी असेल, खानापूर असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता। या भागामध्ये ही वाऱ्याचा वेग जो आहे तो 40 ते 50 प्रति तास एवढा राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माहोळ तसेच सांगोला याचबरोबर पंढरपूर, करमाळा, मेढा या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये विजेचा गडगड असेल, पावसाची दाट शक्यता आहे। बरोबर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकते। याचबरोबर सातारा विचार केला दहिवडी, फलटण व वडोज या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळते, मात्र 1-2 ठिकाणीच पाहायला मिळते, जास्त अन्यत्र मात्र वातावरण हे कोरडं राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर पुण्याचा बारामती, दौंड आणि इंदापूर हा जो पश्चिमेकडील भाग असेल पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर अहमदनगरचा विचार केला पारनेर, नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व कर्जत या भागामध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता। या भागामध्ये विजेचा कडकड असेल, पावसाची या भागा म्हणजे याचबरोबर अहमदनगर, पुणे, सोलापूर याही तिन्ही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा जो वेग असेल ते 40 ते 50 प्रति तास एवढा राहण्याची दाट शक्यता व वाऱ्याचा जो दिशा असेल ती दक्षिणेकडून उत्तरेकडे व थोडा पश्चिमेकडे जाण्याची शक्यता जास्त आहे। याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, याचबरोबर बीड, धाराशिव या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता। 1-2 ठिकाणी अतिशय जोरदार सरी व काही भागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। याचबरोबर परभणी, लातूर, नांदेड हा जो भाग आहे या भागाने मात्र 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळतील व शक्यतो ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे। ज्यावेळेला मान्सून पूर्व पाऊस सुरुवात होईल त्यावेळेला हा सांगली, कोल्हापूर याचबरोबर धाराशिव, लातूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये विजेचा कडकड असेल, पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाणा याचबरोबर अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर तसेच चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हा संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे व 1-2 ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लाईट रेन व थंडरस्टॉर्म पाहायला मिळण्याची शक्यता। खांद्याचा विचार जर केला तर जळगावमध्ये जामनेर, पाचोरा, पारोळा याचबरोबर एरंडोल आणि अमळनेर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील, 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये मात्र काही बदल होत असतील तर उद्या आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत। याचबरोबर खानदेशमध्ये नाशिकमधील मालेगाव याचबरोबर नांदगाव या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर धुळे आणि नंदुरबार हा संपूर्ण जिल्हा मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे। याचबरोबर कोकणाचा विचार जर केला तर ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, रायगड याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागामध्ये कोणत्याही पावसाची शक्यता मात्र ढगाळ वातावरण राहू शकतं, टेम्परेचर तिथे कमी असेल, याचबरोबर ते उमस मात्र जास्त असण्याची शक्यता आहे। ह्युमिडिटी जास्त असेल त्यामुळे उकाड्याचा त्रास या ठिकाणी नागरिकांना होण्याची शक्यता आहे। मात्र ढगाळ वातावरण जे मान्सूनचे जे पूर्व सरी असेल त्यासाठी अनुकूल वातावरण आता कोकणामध्येही होण्यास सुरुवात होत आहे। याचबरोबर कोल्हापूरमधील भद्रगड, आजरा, गडिंग्लज व चंदगड आणि सिंधुदुर्गमधला सावंतवाडी या भागामध्ये 1-2 ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे।
याचवेळी येणाऱ्या 24 तासात राज्यात तापमानाचा आपण खास करून विचार जर केला तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा भाग आहे. या भागामध्ये 44 डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर अकोला तसेच अमरावती तसेच बुलढाणा या भागामध्ये 42 ते 44 डिग्री तापमान राहू शकतं. तसेच मराठवाड्याचा विचार जर केला तर नांदेड असेल, लातूरचा उत्तरेकडील भाग असेल, परभणी असेल या भागामध्ये 40 ते 42 डिग्री व छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर परभणी तसेच धाराशिव, लातूरचा काही भाग असेल या भागामध्ये 40 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. व जळगाव, धुळे, नंदुरबार या भागामध्येही 40 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. व पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे नाशिकचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा या भागामध्ये 36 ते 38 व काही भागामध्ये जो घाटमाथ्याचा भाग आहे या भागामध्ये 36 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता. संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्येही 34 ते 36 डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचा हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.